आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक पनीर. पालकचा कलर ही चेंज होणार नाही असे त्यासाठी पण काही मी तुम्हाला टिप्स देणार आहे. तुम्ही त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. यासाठी मी पालक घेतलेले आहे. पालक मी चिरून घेतलेले आहे आणि एक पहिली टिप म्हणजे पालक कायम उकळत्या पाण्यात टाकायची. जेव्हा पाण्याला बॉईल येतं तेव्हाच पालक टाकायची आणि नॉर्मल गार पाण्यात टाकली का पालकचा कलर चेंज होतो. आणि त्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये नमक या तुम्ही आपली चीनी असते ना साखर ती पण तुम्ही टाकू शकता चिमटभर आणि त्याच्याने कलर अजिबात चेंज होत नाही. आणि त्यानंतर मी इकडे एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे. कांदा एकदम बारीक चॉप करायचा आहे आपल्याला. कांदा मोठा नाही ठेवायचा, नाहीतर तुम्ही कांदाची प्युरी पण करून टाकू शकता तुम्हाला जर बारीक चिरता येत नसेल तर. आणि त्यासाठी मी इकडे लसूण पण भरपूर घ्यायचं आहे, थोडंसं अद्रक, एक टोमॅटो बारीक चिरलेलं आणि इकडं आपली पालक पण चांगली 5 मिनटं बॉईल झालेली आहे. त्याला आपण थंड पाण्यात टाकायचं आहे. दुसरी टिप म्हणजे पालक कायम थंड पाण्यात टाकायची. नॉर्मल पाणी काढून ठेवलं की पालकचा कलर चेंज होतो, त्यामुळे पालक कायम थंड पाण्यात टाकायचे. इकडे मी तेल वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आपला लसूण चांगला झाला की त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा पण 1-2 मिनिट परतणार आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकणार आहे आणि त्यानंतर मग मस्त अशी आपली जो आपण घरी मसाला असतो आपला खोबऱ्याचा तो पण मी 1 चम्मच थोडासा टाकलेला आहे. त्यानंतर काळा मसाला आणि थोडंसं जिरा धनिया पावडर पण टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहे मी. हे पण चांगलं परतून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पण आपल्याला तो मसाला चांगला शिजवायचा आहे. आणि मसाला वगैरे शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडेसे काजू पण टाकलेले आहेत. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असले तर टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. आणि त्यानंतर ती पालक मी ह्याच्या डायरेक्ट आपण जो आपला मसाला आहे त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आणि तुम्हाला जर पालक आधीच बॉईल वगैरे करून ठेवायची असली तर तुम्ही पालक डायरेक्ट आपण ग्राइंड केली का डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, त्याने पण कलर चेंज होत नाही. आणि इकडे मी पनीर घेतलेलं आहे. आणि तिसरी टिप म्हणजे पालक पनीर कधीच आपण भाजत नसतो. पनीर कायम असंच टाकायचं असतं, कच्चंच पनीर टाकायचं असतं आणि एकदम बारीक क्यूबमध्ये करायचं. जास्त मोठं ठेवायचं नसतं पालक पनीरसाठी, त्यामुळे पण पनीर खूप छान दिसतं पालक पनीर. आणि त्यानंतर मी त्यासाठी एक तडका पण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून लसूण पण चॉप करून टाकलेलं आहे आणि त्याने पण टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. इकडे मी चपाती पण केलेली आहे, मस्त अशी टुम फुगलेली आहे. चपातीचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी त्याचा पण शेअर करेन. टुमटुमीत अशी फुगणारी चपाती, मऊ लुसलुसीत. आणि त्यानंतर आपलं पनीर रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर अगदी तसाच्या तसाच आहे, कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.